केमिकल साइंस का पेपर पैटर्न अगर देखेंगे तो आपको ख्याल में आएगा कि 3 सेक्शन किए गए हैं। पहला सेक्शन ये है हैज 7 क्वेश्चन ऑफ 2 मार्क, 7 क्वेश्चन है 2-2 मार्क के, 14 मार्क, कोई भी ऑप्शन नहीं। कि सेक्शन बी हैज 6 क्वेश्चन 3 मार्क, यानी 6 क्वेश्चन दिए जाएंगे 3 मार्क के लिए, 18 मार्क्स हो गए। उसके बाद सेक्शन सी है हैज 2 केस बेस्ड क्वेश्चन 4 मार्क, केस स्टडी बेस्ड 4 मार्क के 2 क्वेश्चन रहेंगे, उसके 8 मार्क हो गए, पूरे वर्ग के 40 मार्क्स। और इसके अंदर बात ऐसी भी है, मैंने जो पहले भी बोलती थी कि आपके टाइम थोड़ा ज्यादा है तो उसके ऊपर ध्यान दीजिए, क्योंकि 80 मार्क के पेपर के लिए 3 घंटे मिलते थे, अभी हमें 40 मार्क के पेपर के लिए 2 घंटे मिल रहे हैं, तो हमें थोड़ा टाइम, तो उसके ऊपर अच्छी तरह से आप बाइफरकेट कर सकते हैं। अभी मार्किंग स्कीम देखिए यहाँ पे, ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। तो केमिकल सब्सटेंस एंड नेचर एंड बिहेवियर चैप्टर 4 एंड 5 उसके लिए 10 मार्क है। उसके ऊपर वर्ड ऑफ लिविंग चैप्टर 8 एंड 9 उसके लिए 13 मार्क्स है। उसके बाद इफेक्ट ऑफ करंट चैप्टर 12 एंड 13 12 मार्क है दोस्तों। नेचर एंड रिसोर्सेज चैप्टर नंबर 15 उसके लिए 5 मार्क है। तो दोस्तों मार्क का डिस्ट्रीब्यूशन आपके सामने है, तो टेक दिस स्क्रीनशॉट, मैं फुल स्क्रीन कर रहा हूं। ओके थैंक यू, वेरी गुड। तो बाद में भी आप कुछ चीजें देख सकते हैं, आज जिस तरह हमें आगे जाना है। तो नेक्स्ट सोशल सायन्स मित्रांनो, आता आपण बघूया सोशल सायन्स। सोशल सायन्स ज्याला आपण एसएसटी असं सुद्धा म्हणतो, यामध्ये हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा समावेश होतो। एसएसटी हा स्टेट बोर्डचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये एसएसटी मध्ये 28 मार्क जे आहेत हे आपल्याला हिस्ट्री करता आहेत आणि 12 मार्क हे पॉलिटिकल सायन्स करता आहे। ते मार्काचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगेन। जिओग्राफी मध्ये टोटल 40 मार्क दिलेले आहे आणि तिकडे जर आपण विचार केला तर एसएसटी हा संपूर्ण पेपर त्याच्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हा 40 मार्क्स साठी सीबीएसई करता घेतलेला आहे। सोशल सायन्स म्हणजे एसएसटी या विषयाचा स्टडी करत असताना मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे। आता सीबीएसई ला ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, स्टेट बोर्ड विषयी सांगतोय मी। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर तुम्ही प्रिपेअर महत्त्वाचं आहे की ते जर तुम्ही परफेक्ट जर लिहिले तर एक्झामिनरवर परफेक्ट प्रभाव बनवण्याकरता ते कामात पडतं, त्यांच्यावर परफेक्ट प्रभाव तुमचा बनतो। म्हणून सर्वात महत्त्वाचं की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे लिहित असताना शक्यतो चांगली तयारी करा। ते जर तुम्ही परफेक्ट लिहिले तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळाले म्हणून समजा, कारण की एक वेगळं इंप्रेशन क्रिएट होतं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामधनं। दुसरं की प्रत्येक लेसन हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण सायन्स मध्ये एक डायरी बनवली तशीच तुम्ही सोशल सायन्स करता एक डायरी बनवा। जसं उदाहरणार्थ जसं इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा म्हणजे आपण हिस्टोरियोग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट नावाचा लेसन आहे। आता याच्यामध्ये आपण पॉइंट बनवू शकतो। तसं सीबीएसई चा जरी एसएसटी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक डायरी घेऊन प्रत्येक लेसनचे छान पॉइंट बनवू शकतो। स्वतः पॉइंट बनवा, स्वतःच्या नोट्स काढा, हे एसएसटी साठी खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही जेव्हा स्वतः नोट्स काढता तर बारकाईने वाचल्या जातं। शॉर्ट नोट्स बनवा, एखादा पॉइंट घ्या, त्या पॉइंटवर शॉर्ट नोट इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शनवर 2 लाईन लिहा। त्यानंतर नोटेबल स्कॉलर्स आहे, ते नोटेबल स्कॉलर 2 पॉइंट लिहा, त्याचे नाव लिहा, फक्त त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये त्याची इन्फॉर्मेशन द्या, काही मोठी गोष्ट नाही आहे। तुम्ही या पद्धतीने जर शॉर्ट नोट्स बनवल्या तुमच्या त्या डायऱ्या तुमच्या खिशात राहतात आणि चिंतन म्हणून करत असताना, रिकॉलिंग करत असताना ते तुम्ही उघडून शांततेने व्यवस्थितरित्या बघू शकता, हे तुमच्यासाठी खूप इम्पॅक्टफुल आहे। तर एसएसटीचा स्टडी करत असताना अधिक एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक लेसन ते स्वतःच्या शॉर्ट नोट्स जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने बनवून त्या तयार करू शकता। आणि यासाठी तसं जिओग्राफी म्हणजे एसएसटी मध्ये जिओग्राफी सुद्धा आलेले मॅप बेस्ड क्वेश्चन असतात आणि आलेख म्हणजे ज्याला आपण ग्राफ म्हणतो, ग्राफ बेस्ड क्वेश्चन असतात। मुलं याच्यावर थोडं दुर्लक्ष करतात, परंतु सर्वात जास्त नकाशावर आधारलेले प्रश्न स्टेट बोर्ड करता दिलेले आहेत। नकाशाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक साधं मी एक्झाम्पल देतो की जिओग्राफीच्या प्रत्येक लेसनच्या मागे जे मॅप दिलेले आहेत त्यामध्ये 4-4 तुम्हाला नकाशामध्ये जे नावं द्यायची आहेत ते 4-4 नावं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेली आहेत स्वाध्यायामध्ये। ते प्रत्येक नावं जे तुम्हाला दिलेली आहेत जे तुम्हाला त्या नकाशामध्ये भरायची आहे, प्रत्येक लेसनच्या मागे जे 4-4 नावं आहेत एक मोठा एनलार्ज मोठी कॉपी नकाशाची काढा आणि त्या नकाशामध्ये ते सर्व नाव, पहिल्या लेसनचे नाव ते एकाच नकाशात, दुसऱ्या लेसनचे नाव ते एकाच नकाशात, तिसऱ्या लेसनचे नाव एकाच नकाशामध्ये मेन्शन करा आणि तो संपूर्ण नकाशा तुमच्या स्टडी रूम मध्ये लावा। म्हणजे तुमच्या सर्व लेसनच्या मागची नावं, प्रत्येक लेसनच्या मागे ते नाही आहे, 4 ते 5 लेसनच्या मागे ते असतील, तर तुम्ही त्याच्या एका नकाशामध्ये घ्या। म्हणजे कोणतं कुठं आहे, पंजाब कुठं आहे, हरियाणा कुठं आहे, ओके बरोबर आहे।
काठमांडू कुठे येतं, म्हणजे ते तुम्हाला गोवा कुठे आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मेन्शन होतील आणि तुमच्या डोळ्यासमोर एकच मॅप आहे. कारण की प्रत्येक लेसनच्या मागचे मॅप आपण लक्षात ठेवतो म्हटलं तर डोक्यामध्ये खिचडी होऊ शकते. परंतु एक मोठा इंडिया मोठी कॉपी काढून द्या, जम्बो कॉपी त्याला म्हणतो, जम्बो झेरॉक्स अशी तुम्ही जर काढून आणली आणि त्याच्यावर प्रत्येक लेसनच्या मागचे ते नकाशामध्ये नावं टाकले तर तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही. हीच गोष्ट सीबीएसई चे मुलं सुद्धा करू शकतात. त्यानंतर ग्राफ मध्ये मुलांना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, लाईन ग्राफ, बार ग्राफ. आणि लाईन ग्राफ जो असतो तो लाईन ग्राफ म्हणजे काय असते, लाईन दिलेली असते, आणि बार ग्राफ म्हणजे बार म्हणजे खांब, लाईन म्हणजे रेषा आहे ना. तर हे छोटेसे काही डिफरन्स आहे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर अगदी सोपं आहे एसएसटी चा पेपर. आपण बघूया ऍक्च्युली पेपर पॅटर्न. आता बघा आपल्या लक्षात येईल की हिस्ट्री स्टेट बोर्ड, हिस्ट्रीचा स्टेट बोर्डचा जो पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये लक्ष देत असताना चूज द करेक्ट ऑप्शन, याच्यामध्ये तुम्हाला एक एक मार्कांचे 3 ऑप्शन दिलेले आहेत, याच्यामधला एक ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द रॉंग पेअर, म्हणजे आपल्याला याच्यातली चुकीची जोडी फक्त ओळखायची आहे, चुकीची जोडी. अधिक एक महत्त्वाचं आहे, एमसीक्यू सोडवत असताना किंवा हे लिहित असताना ते खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन लक्षात येईल. एमसीक्यू सोडवत असताना किंवा त्यातला पॉइंट डाऊन तिथं लिहित असताना नुसतं एमसीक्यूचं उत्तर फक्त नाही लिहायचं आहे, आपल्याला प्रश्न सुद्धा मेन्शन करायचा आहे. म्हणजे जे तुमचं विधान दिलेलं असेल, जे तुमचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर एमसीक्यूज आहेत तुमचे, तर आपण फक्त क्वेश्चन नंबर टाकून फक्त एमसीक्यूज दिला तर आपल्याला मार्क नाही मिळणार. आपल्याला पूर्ण ते स्टेटमेंट लिहावं लागेल आणि त्याच्या खाली आपल्याला तो एमसीक्यूज तिथं मेन्शन करावा लागेल. हे आपल्याला सीबीएसई आणि स्टेट बोर्डला सुद्धा करावं लागेल मित्रांनो. आणि सीबीएसई ला तसं तर एमसीक्यूज नाही जाईल, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. तर बघा आयडेंटिफाय द रॉंग पेअर, याच्यामध्ये तुम्हाला 3 दिलेले असेल, त्यातले एक तुम्हाला 3 शोधायचे एक एक मार्का करता. रॉंग पेअर कोणते आहे असे 3 तुम्हाला दिलेले असतील, 3 तुम्हाला मॅच द पेअर दिले असेल, त्या 3 मॅच द पेअर मधले एक एक तुम्हाला रॉंग पेअर शोधायचे, असे 3 तुम्हाला शोधायचे 3 मार्कांसाठी आहे. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याला आपण म्हणजे हे म्हणतोय, म्हणजे ज्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स म्हणतोय, बरोबर आहे, ऍक्टिव्हिटी म्हणतोय. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे 2 आउट ऑफ 3, 3 मधील 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, ऍक्टिव्हिटी बेस्ड. त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट्स एनी 2, राईट अ शॉर्ट नोट्स ह्या सुद्धा आपल्याला 2 आउट ऑफ 3 म्हणजे 3 मधील 2 सोडवायचे आहेत. स्टेटमेंट विथ द रिझन म्हणजे याच्यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे आहेत, 4 मार्कांसाठी आहे, म्हणजे 2 सोडवायचे आहेत आणि तिथे 4 मार्क आहेत, 2-2 मार्क आहेत. त्याच्यानंतर पॅसेज बेस्ड क्वेश्चन, एक पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेज वरनं आपल्याला उत्तर लिहायचे. एक पॅसेज दिलेले आहे, त्या पॅसेजवर प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाचं चांगलं बारकाईनं वाचन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 3 पैकी 2 म्हणजे 3 दिलेले आहेत, त्यापैकी 2 पॅसेजचं. आणि यासाठी जिनियसचं पुस्तक, जिनियसची जे पुस्तकं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत, जिनियसची जी क्वेश्चन्स पेपर तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यामधले पॅसेजचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नसणार नाही. त्याच्यामध्ये मोर दॅन कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ओके, 2 आउट ऑफ 3 याच्यामध्ये पॅसेज बेस्ड क्वेश्चन 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायचे, 4 गुण आहेत, 2-2 गुणांसाठी ते आहे. क्वेश्चन इन डिटेल्स, ओके, हा एक शेवटचा क्वेश्चन आहे. 2 आउट ऑफ 3 3 मधील 2 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे, 6 गुण त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये कसं गुण विभागणे, चूज द करेक्ट ऑप्शन, चूज द करेक्ट ऑप्शन. याला एक एक मार्काचे 2 ऑप्शन दिलेले आहेत, 2 गुण आहेत. स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स, ट्रू और फॉल्स विथ रिझन, याच्यामध्ये 2 आउट ऑफ 3 म्हणजे 3 पैकी 2 रिझन्स आणि त्याच्यामध्ये ट्रू और फॉल्स ओळखायचं आहे आणि विथ रिझनही लिहायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी प्रश्न पूर्ण वाचणं गरजेचं आहे. अर्धवट प्रश्न वाचून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. प्रश्नपत्रिका तुम्हाला आधी मिळतात, व्यवस्थित 15 मिनिटं आधी मिळतात, ते व्यवस्थित वाचा, त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं लिहा. बऱ्याचदा असं होतं की हा मला प्रश्न येतो किंवा अर्धवट येत असताना लिखाण करण्याचं आपण धाडस करतो आणि मग बऱ्याचदा आपलं निर्णय चुकतो. इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याला एक्सप्लेन द करेक्ट कन्सेप्ट. आता एक्सप्लेन द कन्सेप्ट तुम्हाला 2 आउट ऑफ 1 म्हणजे 2 पैकी 1 तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे तेच ऍक्टिव्हिटी बेस. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्ट म्हणजे याच्यामध्ये 2 पैकी 1 ते एक्सप्लेन द कन्सेप्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन द कन्सेप्ट नाही, एखादा तुम्हाला हे दिलेलं असेल, एखादं वाक्य दिलेलं असेल, एखादा तुम्हाला त्यामधला मुद्दा दिलेला असेल आणि तो मुद्दा तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे, तो आहे तो डू ॲज डायरेक्ट. डू ॲज डायरेक्ट म्हणजे तेच आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 पैकी 1 सोडवायचा आहे, त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर आन्सर द ब्रीफ. आता ब्रीफ मध्ये लिहायचं आहे, 2 पैकी 1 सोडवायचा आहे, त्याला 2 गुण आहेत. ओके, एकंदर प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे. मी फुल स्क्रीन करतोय, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट, टेक द स्क्रीनशॉट. ओके, थँक्यू. आता बघा खाली नोट दिली आणि नोट खूप महत्त्वाची आहे.
नोट अशी आहे की इट इज अ मॅन्डेटरी टू राईट कंप्लीट द स्टेटमेंट इन क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 6. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं, इट इज द मॅन्डेटरी टू राईट अ कंप्लीट स्टेटमेंट इन क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट स्टेटमेंट म्हणजे नुसतं आपण जे आन्सर आहे तेवढं आन्सर लिहून टाकलं जमणार नाही. पूर्ण स्टेटमेंट, जे स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहे, जे वाक्य पूर्ण आपल्याला दिलेले आहे, तर ते वाक्य आणि त्याचं उत्तर म्हणजे प्रश्न पूर्ण आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कोणत्या याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 1A आणि तिकडे क्वेश्चन नंबर 6. आणि क्वेश्चन नंबर 6 हा पॉलिटिकल सायन्स आहे आणि क्वेश्चन नंबर 1A हा हिस्ट्री मध्ये आहे. तर त्यानंतर अधिक कसं आहे, हिस्ट्रीला 28 मार्क आहे आणि पॉलिटिकल सायन्सला 12 मार्क आहे आणि ऑब्जेक्टिव्ह बेस नियर अबाउट 14 मार्क्स आहे. म्हणजे पुस्तकाचं बारकाईने वाचन करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह मार्क आहेत 14. नेक्स्ट आपण पुढचं बघूया, जिओग्राफी. स्टेट बोर्डचं जिओग्राफी बघत असताना जिओग्राफी मध्ये सुद्धा काही महत्त्वाचा पेपर पॅटर्न बघू आणि काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन जी बोर्डाने दिली आहे ती सुद्धा आपण थोडंसं लक्षात घेऊ. सर्वप्रथम क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द करेक्ट ऑप्शन आणि चूज द करेक्ट ऑप्शन 1 4 दिलेले आहे. एक मार्क आहे, 4 ऑप्शन आहेत, एक आहे म्हणजे एमसीक्यू बेस आहे. मॅच द कॉलम आपल्याला फक्त कॉलम मॅच करायचा आहे. हिस्ट्री मध्ये रॉंग पेअर ओळखायचे, इथं फक्त मॅच करायचं आहे. याच्यामध्ये 4 दिली असतील, एक गुणांचे आहेत, 4 गुण. त्यानंतर क्वेश्चन इन 1 सेंटेन्स, याच्यामध्ये 5 पैकी 4 सोडवायचे आहेत, एक मार्कांसाठी 4 गुण. आउटलाईन मॅप ऑफ गिवन इंडेक्स म्हणजे आपल्याला काय आहे की आपल्याला नाव दिलेली असतील, किती दिले असतील बघा. आउटलाईन मॅप ऑन द गिवन इंडेक्स म्हणजे 6 पैकी 4 6 नावं दिली असेल, ते 6 नावं आपल्याला 6 नावापैकी 4 नावं आपल्याला नकाशामध्ये मेन्शन करायची आहे, नकाशामध्ये द्यायची. त्यासाठी तुम्हाला भारताचा नकाशा किंवा तुम्हाला त्या कारण की तुलनात्मक अभ्यास असल्यामुळे तुम्हाला ब्राझीलचा नकाशा, भारताचा किंवा ब्राझीलचा असा तुलनात्मक स्टडी आहे स्टेट बोर्डला, त्यामुळे तो नकाशा दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ती नावं मेन्शन करायची. यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लेसनच्या मागची नावं एका मोठ्या नकाशामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सर्व लेसनच्या मागच्या नावं एकाच नकाशात टाकायचे, म्हणजे तुम्हाला हे अगदी सोपी प्रश्न जाईल. त्यानंतर आहे गिव अ जिओग्राफिकल रिजन म्हणजे तुम्हाला जिओग्राफिकल रिजन दिलेले असेल 2 मधील 3 मधील 2 म्हणजे 3 जिओग्राफिकल रिजन आहेत, त्यातले 2 आपल्याला सोडवायचे आहेत. 6 गुण आहेत म्हणजे 3 गुण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे हा आहे ड्रॉ ग्राफ आणि आन्सर द क्वेश्चन म्हणजे आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, एक तर लाईन ग्राफ नाही तर बार ग्राफ. याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. लाईन ग्राफ विचारला तर लाईन ग्राफ काढा, बार ग्राफ विचारला तर बार ग्राफ काढा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची क्वेश्चनची आन्सर सुद्धा द्यायची आहेत आणि 6 गुण आहेत. दुसरा असा आहे की ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. दुसऱ्या याच्यामध्ये आहे की आपल्याला ग्राफ काढायचं नाहीये, ऑलरेडी ग्राफ दिलेलाच आहे, फक्त प्रश्नांची उत्तरं लिहायची. याच्यापैकी जो पॉइंट तुम्हाला सुटेबल वाटेल तो आतापासून त्याची प्रॅक्टिस करा. आतापासून चूज करून ठेवा की मला हा प्रश्न सोडवायचा आहे, मग त्याची त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, वेगळं करण्याची गरज राहणार नाही. बरोबर आहे, असं थोडंसं लक्षात घ्यायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 याच्यामध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन इन डिटेल्स, डिटेलमध्ये लिहायचं आहे. 3 पैकी 2 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 8 गुण आहेत म्हणजे 4 मार्कांसाठी हे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. असे टोटल 40 गुण याला दिलेले आहेत. आता तुम्हाला जे नोट आहे म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये जे इन्स्ट्रक्शन येतात ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो, जे अतिशय महत्त्वाचे आहे. पहिलं त्यांनी म्हटलं आहे ड्रॉ नीड डायग्राम अँड स्केचेस नेसेसरी विल रायटिंग आन्सर्स म्हणजे जेव्हा तुम्ही उत्तर लिहित असताना आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या काढाव्या. म्हणजे तुम्हाला उत्तर लिखाण करत असताना जिओग्राफी मध्ये आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या काढाव्या हे गरजेचं आहे. त्यानंतर म्हटलं आहे यूज ऑफ पेन्सिल इज अलाउड फॉर द ड्रॉइंग मॅप म्हणजे मॅप काढत असताना तुम्ही प्रश्नांमध्ये जर काही ठिकाणी तुम्हाला मॅप काढावा लागला तर तुम्ही स्टेन्सिलचा वापर करू शकता. टेन्सिल म्हणजे काय तर टेन्सिल हे म्हणजे कोरलेले नकाशे, हे कोरलेले नकाशे तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला मिळतील. तुम्ही जिओग्राफी मध्ये याचा यूज करू शकता. सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना पेन्सिल इज अलाउड. ओके. त्यानंतर आन्सर रिटन इन पेन्सिल विल बी नॉट कन्सिडर म्हणजे तुम्ही पेन्सिलने लिहिलेलं उत्तर ग्राह्य मानल्या जाणार नाही. काही ठिकाणी असं असतं आपण ग्राफ मध्ये किंवा कुठं आपण जे आन्सर लिहितो पण नाही, पेन्सिलनं लिहिलेलं ग्राह्य मानल्या जाणार नाही. ओके. नावं वगैरे काढण्यासाठी तेवढ्या पद्धती देऊ शकता, परंतु शक्यतो पेनाचाच वापर करा. त्यानंतर बघा यूज ऑफ पेन्सिल or color pencil is allowed from the diagram, graphs and maps म्हणजे कलर पेन्सिल तुम्ही सुद्धा यूज करू शकता ग्राफ मध्ये, मॅप मध्ये. हे सुद्धा बोर्डानं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. कलर पेन्सिल चा यूज तुम्ही करू शकता. मार्किंग स्कीम काय दिलेली आहे, जिओग्राफी 40 मार्क्स आहे टोटल एका जिओग्राफीवर 40 मार्क्स आहे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नियर अबाउट 22 मार्क्स.
ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 22 मार्क्स, म्हणजे याच्यासाठी पुस्तकाचं वाचन बी केअरफुल. पण याच्यामध्ये तुम्हाला ग्राफवर तर थोडासा लक्ष दिला, मॅपवर दिला आणि थोडं पुस्तकाचं वाचन केलं तर नक्कीच मित्रांनो काही अवघड नाही आहे, अगदी सोपी आहे. आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला नसेल तर एकदा टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, थँक्यू. चलो नेक्स्ट. तर मित्रांनो पुढचं आपण सोशल सायन्स एसएसटी सीबीएसई चं बघूया. सीबीएसई चा एकंदर पेपर पॅटर्न कशा पद्धतीने दिलेला आहे आणि कोणत्या प्रश्नामध्ये कशामधले क्वेश्चन राहणार आहे. कारण की टोटली सीबीएसई चा एसएसटी पेपर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स चारही सब्जेक्ट मिळून 40 मार्कचा पेपर आहे. म्हणजे 40 मार्क्स हा पेपर आहे. आणि या पेपरवर म्हणून कोणता प्रश्न कोणत्या याच्यामधला घेतलेला असेल ते मी तुम्हाला मेन्शन करून दिलेला आहे. बघा, व्हेरी शॉर्ट सेक्शन ए, एकंदर ए बी सी डी ई असे सेक्शन केलेले आहेत पेपर मध्ये. ए सेक्शन मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, याच्यामध्ये 2 मार्कांचे 5 क्वेश्चन घेतलेले आहेत, म्हणजे 10 गुण, 2-2 मार्कांचे 5 क्वेश्चन. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या सर्व याच्यामधले प्रश्न त्याच्यात विचारले जातील पहिल्या याच्यामध्ये. सेक्शन बी म्हणजे शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन मध्ये 3 मार्कांची 3 क्वेश्चन, म्हणजे 6 गुण आहेत, 6 मार्क्स आहे. आणि याच्यामध्ये इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स, म्हणजे बघा पहिला जो क्वेश्चन विचारला जाईल याच्यामध्ये क्वेश्चन किती सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, 3 क्वेश्चन्स. ओके, 3 क्वेश्चन मध्ये इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स, म्हणजे पहिला जो क्वेश्चन येईल त्याला इकॉनॉमिक्स मधला त्याच लेसन मधला दुसराही क्वेश्चन और येईल. असं नाही येणार. याच्या आधी काय होतं की पहिल्या क्वेश्चनला या लेसन मधला, म्हणजे लेसन 1 मधला जर क्वेश्चन असेल तर लेसन 4 मधला क्वेश्चन और यायचा, किंवा लेसन 2 मधला असेल तर लेसन 6 मधला क्वेश्चन और यायचा. या वर्षी तसं नाही, त्याच लेसन मधला क्वेश्चन तुम्हाला और येईल, हे लक्षात घ्या. त्याच लेसन मधला, दुसऱ्या लेसन मधला नाही. आणि कोणता असेल तो बघा, सेक्शन बी मधला जो प्रश्न असेल शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मधलाच और येईल, हे लक्षात घ्या. इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स. त्यानंतर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, दुसरा क्वेश्चन हिस्ट्री मधला आणि तिसरा क्वेश्चन पॉलिटिकल सायन्स मधला विचारला जाईल. जिओग्राफी मधला क्वेश्चन सेक्शन बी मध्ये नाही. सेक्शन सी मध्ये लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन, याच्यामध्ये 5 क्वेश्चन, 5-5 मार्कांचे 2 क्वेश्चन्स आहेत. ओके, 5-5 मार्कांचे 2 क्वेश्चन. मग हे कसे आहेत बघा. इकॉनॉमिक्स याच्यामध्ये पॉलिटिकल और पॉलिटिकल, म्हणजे पॉलिटिकल मधला त्याच लेसन मधला क्वेश्चन येईल, त्याच लेसन मधला और येईल. आणि तुम्हाला सिलेक्टेड लेसन किती आहे हे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की आपण याच्या आधीच्या जो पहिला सेमिनार घेतला त्यामध्ये नेमके कोणते कोणते लेसन्स आहेत, तुम्हाला टर्म 2 ला कोणते आहेत, टर्म 1 ला कोणते आहेत, हे सर्व करून दिलेलं आहे, बायफार्केट करून दिलेलं आहे. ते तुम्ही समोर ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही समोर ठेवा, त्याचे तुम्हाला पूर्ण लिखाण करून दिलेले आहे. तर त्यानंतर बघा इथे की सेक्शन सी मध्ये लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन, याच्यामध्ये पॉलिटिकल और पॉलिटिकल, पहिल्या लेसन मधला जर पॉलिटिकलचा क्वेश्चन असेल तर त्याच लेसन मधला दुसरा और असेल. इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स, म्हणजे इकॉनॉमिक्स मधला तिसऱ्या लेसन मधला क्वेश्चन असेल तर त्याला और तो क्वेश्चन असेल, म्हणजे इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स. ओके, पण इकॉनॉमिक्स और इकॉनॉमिक्स म्हणजे त्याच लेसन मधला क्वेश्चन, वेगळ्या लेसन मधला नाही. ओके, म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स मध्येच क्वेश्चन येतील. सेक्शन सी मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी मध्ये येणार नाही. सेक्शन डी केस बेस्ड क्वेश्चन असेल, 4 मार्कांसाठी 2 क्वेश्चन्स, बरोबर आहे. 4 मार्कांचे 2 क्वेश्चन असतील, असे 8 गुण. आता याच्यामध्ये हिस्ट्री मधला आणि जिओग्राफी मधला क्वेश्चन असेल केस बेस्ड, म्हणजे 2 पॅसेज दिले असतील आणि दोन्ही पॅसेज टेक्स्च्युअल असतील आणि या पॅसेजवर प्रश्न असतील. पहिला पॅसेज हिस्ट्री मधला आणि दुसरा पॅसेज जिओग्राफी मधला. याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स नाही आणि इकॉनॉमिक्स नाही, ठरलेला आहे. म्हणून त्यामुळे काहीही वेगळं नाही, अगदी सोपा आहे आणि सिलेक्टेड लेसन आहे, सोपा अभ्यास आहे, अगदी सोपा आहे. त्यानंतर बघूया सेक्शन ई, मॅप स्किल बेस्ड क्वेश्चन. याच्यामध्ये मॅप स्किल बेस्ड क्वेश्चन, याच्यामध्ये असं आहे की 3 क्वेश्चन्स आहेत, 1-1 मार्कांचे 3 क्वेश्चन. बरं, आता याच्यावर बघा, हिस्ट्रीवर 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाईल आणि जिओग्राफीवर 2 मार्कांचे क्वेश्चन विचारले जातील. हिस्ट्रीवर 1 मार्क आणि कोणते कोणते विचारले जातील हे सुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये दिला आहे. मी तुम्हाला याच्या आधीच्या टर्म 1 टर्म 2 च्या पेपर पॅटर्न मध्ये नेमकं कोणत्या लेसनवर विचारले जातील आणि काय विचारले जातील हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. अधिक काय पाहिजे, इतकं सोपं आहे, इतकं साधं आहे, काहीही वेगळं नाही आहे मित्रांनो. आता इथे बघा की आपल्याला मार्किंग स्कीम कशी दिलेली आहे. इंडिया अँड द कंटेम्पररी वर्ल्ड 2 10 गुण आहेत, कंटेम्पररी वर्ल्ड इंडिया 2 10 गुण आहेत, त्या डेमोक्रेटिक पॉलिटिक्स 2 10 गुण आहेत आणि अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 10 गुण, म्हणजे 10 मार्क्स. तर असे 10 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत चारही याला. त्याला थोडंसं त्या पद्धतीनं समान मार्क्स विभागणी आहे. एक वेळा स्क्रीनशॉट याचा तुम्ही टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, थँक्यू. आता आपण जाऊया नेक्स्ट. तर मित्रांनो
आता एकंदर आपण संपूर्ण विषयांची जेव्हा आखणी बघितली, आपण लँग्वेज बघितलंय, त्यानंतर आपण मॅथमॅटिक्स, त्यानंतर आपण सायन्स, नंतर आपण बघितलंय सोशल सायन्स. स्टेप बाय स्टेप आपण समोर आलेलो आहे. आता आपण आलेलो आहे परीक्षेची पूर्वतयारी. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी नेमकं आपली परिस्थिती कशा पद्धतीने आपल्याला काय गोष्टी मेंटेन करायच्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला राहायचं आहे, काय वागायचं आहे, काय खायचं आहे, काय खायचं नाही, याच्यावर. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की तुमच्याकडे जो मोबाईल आहे, या मोबाईलचा चांगला फायदा सुद्धा घेता येतो. काही तुम्हाला थिअरम्स असेल, काही पॉइंट असेल, ते तुम्ही त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड करून ते कॉर्ड लावून 2 ते 3 ते 4दा तुम्ही ऐकू शकता. काही असे पॉइंट आहेत प्रत्येक प्रश्नाचे, तुम्ही छान बनवू शकता. काही डेफिनेशन तुम्ही बनवू शकता, काही केमिकल रिॲक्शन तुम्ही जर केले असेल तर ते तुम्ही ते बनवू शकता. त्याचे ऑडिओज बनवा आणि ते ऑडिओज तुम्ही 2दा 3दा 4दा ऐका. ते तुमच्याकरता खूप फायद्याचे ठरतील. बरोबर. तर मित्रांनो, परीक्षेच्या पूर्वतयारी करता काय करायचं आहे आपल्याला, तत्पूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला त्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे ज्या विषयाचा पेपर दुसऱ्या दिवशी असेल. कोणत्याही वेगळ्या विषयाचा अभ्यास करायचा नाही, त्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे की जो विषयाचा पेपर उद्या असेल. दुसरं, वर्षभर तुम्ही ज्या नोट्स मधून अभ्यास केलाय, ज्या डायजेस्ट मधून अभ्यास केलाय, ज्या तुम्ही मॉडेल आन्सर मधून अभ्यास केलाय, जीनियस मॉडेल आन्सर मधून अभ्यास केलाय, जीनियस पुस्तकांमधून अभ्यास केलाय, किंवा ऑन द पार्ट टेक्स्ट बुक तुम्ही पुस्तकामधून अभ्यास केला, टेक्स्ट बुक मधून अभ्यास केला असेल तर त्याच्यामधूनच अभ्यास करा. परीक्षेच्या ऐन वेळेवर वेगळा मित्र अभ्यासाकरता शोधू नका. म्हणजे वेगळे डायजेस्ट नोट्स किंवा आयएमपी नोट्स शोधू नका. तुम्ही जर वर्षभर ज्यामधून तुम्ही अभ्यास केला त्या अभ्यास करणाऱ्या मित्राला जर धोका दिला तर तो मित्र ऐन वेळी तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वर्षभर ज्या पुस्तकाच्या, ज्या नोटच्या माध्यमाने तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, त्याच माध्यमाने अभ्यास करा. त्यानंतर अधिक महत्त्वाचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी, उद्याचा पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी आपली बॅग संपूर्ण व्यवस्थित पॅक करा, भरून ठेवा. त्यामध्ये पेन, पेन्सिल, इरेझर, तुमचं पूर्ण कंपास मध्ये सर्व साहित्य, त्यामध्ये 2 पेन्सिल 2Bच्या पेन्सिल मिळतात बाजारामध्ये. 2Bच्या मार्केटमध्ये जाऊन विचारा. 2B पेन्सिल, 2B HB नाही, 2Bच्या पेन्सिल त्या शॉपन करून छान पद्धतीने ड्रॉइंग करता वगैरे वापरले जातात. छान पेन्सिल असतात, त्या तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा. वर्षभर वापरलेला पेन त्याच्यामध्ये ठेवा, वर्षभर वापरलेला. ऐन परीक्षा आहे आणि परीक्षेला छान मस्त पेन, मोठा पेन, महाग पेन, काही गरज नाही. तो तुमच्या हातात बसत नाही. लिखाण करताना हँडरायटिंग व्यवस्थित येणार नाही. त्याकरता वर्षभर ज्या पेनच्या माध्यमातून तुम्ही गेला, जो पेन तुमच्या वर्षभर हातात बसला तोच पेन वापरा. त्या पद्धतीचे वर्षभर वापरलेले 2-4 पेन लिहून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवा. 2-3 पेन सोबत घ्या. त्यानंतर शक्यतोर तुम्ही काय करा तर जेल पेनचा वापर न करता बॉल पेनचा वापर करा. जर तुम्ही करत असाल तर काही वावगं नाही, परंतु काय होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, हळूहळू ऊन वाढायला लागेल. त्याच्यामध्ये काय होईल की जर कदाचित आपल्या घामाचं थेंब त्याच्यावर पडले किंवा पाणी जर त्याच्यावर पडलं तर आपल्या पेपरचं पाणी व्हायला नको है ना. म्हणून ही गोष्ट कटाक्षानं टाळणं गरजेची आहे, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो. मग आपल्याला करायचं काय की शक्यतोर बॉल पेन वापरायचं आहे. तुम्ही वापरत असाल तर हरकत नाही. काही याच्यामध्ये आता वॉटरप्रूफ जेल पेन मिळतात, ते तुम्ही वापरत असाल तर. त्यानंतर अधिक एक महत्त्वाची गोष्ट की एक स्कार्फ, पांढरा शुभ्र स्कार्फ एक जवळ ठेवायचा आहे. ऊन वाढायला लागेल, हळूहळू ऊन वाढेल, आपल्याला बांधायला हवा, तो सुद्धा आधी काढून ठेवायचा. हॉल तिकीट, आपल्या हॉल तिकीटची 2 कॉपी ऑलरेडी किंवा एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायची, कारण की ती आपल्या सोबत असायला हवी. ते आदल्या दिवशी ठेवायचं. त्यानंतर एक लेटर हेड लिहिण्यासाठी एक चांगलं धड धाकट व्यवस्थित रफ अँड टफ लेटर हेड जवळ ठेवा. त्याच्यासोबत अधिक एक महत्त्वाची गोष्ट की तुमचा जो हे आहे म्हणजे आपला पेन आहे, पेन सुद्धा वर्षभर जो वापरला तो तर आपण तुम्हाला सांगितलं जाईल, लेटर हेड तुम्ही सांगितलं तो तुम्हाला जवळ ठेवायचा आहे. पाण्याची बॉटल, एक पाण्याची बॉटल काढून ठेवा आणि पाण्याची बॉटल काढून ठेवायची, भरायची नाही, ते दुसऱ्या दिवशी आपल्याला भरता येईल है ना. हे संपूर्ण साहित्य जे मी तुम्हाला आता सांगितलं ते सर्व आदल्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी आपल्या बॅग मध्ये वेगळं काढून ठेवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी जागरण करणं टाळा. पेपरच्या आदल्या दिवशी जागरण करायचं नाही मित्रांनो. ही कटाक्षानं बाब लक्षात घ्या. पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याला जागरण करायचं नाही. त्या दिवशी लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठून रिव्हिजन करायचे. रिव्हिजन काय करायचे, एक शांततेनं छान तोंड हात स्वच्छ धुवून छान गुडणा करून छान ब्रश करून बसायचं आहे आणि ध्यान करून म्हणजे डोळे मिटून छान रिकॉल करायचं आहे की नेमकं या लेसन मध्ये, या सब्जेक्ट मध्ये मी नेमकं काय काय आता वाचलाय, काय काय रिकॉल केलं, आठवायचं आहे. जिथं आपण अटकलो तिथं एकदा बघून घ्यायचं आहे.
म्हणजे सांगण्याचा भाग की तुम्ही त्या दिवशी थोडं लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून रिव्हिजन करा. त्यानंतर अधिक एक महत्त्वाची गोष्ट की पेपरच्या आदल्या दिवशी जड अन्न घेऊ नका. चिकन, मटण सारखं असं जड अन्न पहिल्या दिवशी घेऊ नका. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पोट खराब व्हायला हे कारणीभूत ठरतं. त्यानंतर अधिक एक की आणि सर्वात महत्त्वाचं, पेपरच्या आदल्या दिवशी तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावून हे विचारू नका की तुमचा अभ्यास किती झाला. त्याचा अभ्यास झालेला असतो 50%, तो सांगतो तुम्हाला 100%. तुमचं प्रॉब्लेम है ना. आपल्याला मग थोडेसे प्रॉब्लेम्स होते, अरे यार त्याचा 100% झाला, माझा झाला नाही, आणि मग आपल्याला घालमेल व्हायला सुरुवात होते. म्हणून कोणत्याही मित्राला अजिबात कटाक्ष फोन लावून विचारायचं नाही तुझा अभ्यास किती झाला. त्यानंतर आपलं हॉल तिकीट जे मिळालं आणि तुमची शाळा तुम्हाला सेंटर मिळालं असल्यामुळे एक अनामिकची भीती असते ती एवढी नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि जर शक्य झालं तुम्हाला तर हॉल तिकीट मिळाल्यानंतर 1-2 दिवसात तुम्ही थोडंसं पेपरच्या 1 दिवस आधी थोडं जाऊन या की नेमका कोणता क्लास आहे वगैरे तुम्ही बघू शकता. ओके, हे थोडशा काही गोष्टी आहेत ह्या परीक्षेच्या पूर्व वेळेस लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मंजिले सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मंजिले सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है ना. म्हणून आपला रस्ता स्वतः बनवायचा आणि ते तुम्ही करू शकता. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. मित्रांनो, नेक्स्ट पुढचा आपण बघूया.